विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही. त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे हे घडलेला प्रकार आहे. हो, त्याच्यावर स्वाक्षरी नव्हती. मीडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केला. राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठी तर हा प्रयत्न नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बघा, जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे. त्यांनी कितीही मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही. हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरूनही सिद्ध झालेलं आहे. अजित पवार यांचा जो अपघात झाला त्यातला ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती आहे. रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी शंका उपस्थित केली असं ते म्हटले. नाही, यामध्ये तर आहेच नक्की. घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या, त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही, याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे. भाऊ, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जातं राष्ट्रपतीचं. एक महिला म्हणून त्यांना ही नेतृत्व येते, कशा प्रकारे बघतात? हा नाही, तो पक्षाचा निर्णय आहे. कोणाला अध्यक्ष नेमावा, कोणाला काय करावं, त्या पक्षाचा निर्णय आहे. आम्हाला आनंद आहे की महिला म्हणून त्या एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा. गणेश नाईक यांची तक्रार जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे. ते वारंवार टीका करतात एकनाथ शिंदे यांच्यावर. ते ती सगळी नुरा कुस्ती आहे, त्यामध्ये फार काही वास्तविकता आहे, सत्य आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पण एकनाथ शिंदेवर भाजपा काही शिलेदार तयार करताय त्यांना अडचणीत आणण्यासाठी. हा एक त्यातून मला या सगळ्या घटनावरून मला दिसत आहे. अल्पसंख्याक आयोगाच्या काही शाळा होत्या, त्यांना परवानगी देण्यात आली होती. खरं तर दुखवटा होता त्या काळामध्ये आणि शासकीय दुखवटा असताना अजित पवार अधिकाऱ्यांनी परवानगी नसतानाही अल्पसंख्याक शाळांना परवानगी दिली. हे मग मंत्रालयातील मृताच्या टाळूवरील लोणी खाणा दुःखद घटनेमध्ये तिकडे मृतदेह पडला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्रीचा मृत्यू झाला आहे, अशा वेळेस अशा परवानगी देणार आहे. हे महाभाग कोण आहेत? अशा महाभागांना शोधून कारवाई केली पाहिजे. कारवाई केली नाही तर असे ज्या वेळेस शासकीय दुखवटा घोषित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर परवानग्या दिल्या जात असतील तर एकदा यांना धडा शिकवला पाहिजे. आज मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय का? मंत्रालय 100% झिरवटचा प्रकार नाही. मंत्रालय काय, राज्यच भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. त्यामुळं बिनधास्त मंत्रालयातले अधिकारी बिनधास्त आहेत. एकदम त्यांची डेअरिंग वाढलेली आहे, त्यांना काय चिंता राहिलेली नाही आणि ते वाटेल त्या पद्धतीनं आपला धंदा जोरात सुरू ठेवलेला आहे. आज काँग्रेसची बैठक आहे मुंबईला, काय अपेक्षा आहे? चंद्रपूरचा विषय राहील का? चंद्रपूरचा विषय घ्याल तुम्ही? होईल ना, आता चर्चा आहे. त्यामुळं मी असं नाही म्हणणार की काही, पण राज्यभरातील एकूण संघटनेच्या संदर्भातली जी चर्चा आहे तर चंद्रपूरच नाही, राज्यामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी आणि काही बदल आहेत अपेक्षित, त्या संदर्भातली सांगोपांग चर्चा ती होणार आहे. आंदोलन होतं ते पुढे स्थगित केलं, पुढे ढकलण्यात आलेलं आहे. ओबीसीच्या अनुषंगाने आंदोलन करणार आणि आज आमची बैठक होती, माझी तब्येत पण काल बरी नव्हती, त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही पुढे ढकललं आहे. पण ते आंदोलन आम्ही जोरात करणार आहोत. मोर्चा पण निघणार आहेत जिल्ह्यामध्ये. हा ओबीसीवरचा अन्याय जो आहे त्याला आम्ही ताकदीनं लढू. हे सरकार ओबीसी विरोधी आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, हे आता स्पष्ट झालं. पार्थ पवारला सरकार वाचवण्याचा प्रयत्न करते का राजकीय?